रस्त्यावरचं भांडण असो वा एखादी OTT वरची वेबसिरीज, यात आपल्याला हमखास शिव्या ऐकायला मिळतात. कोणताही वाद जेव्हा भांडणाचं स्वरूप घेतो तेव्हा शिव्या दिल्या जातात. शिव्या दिल्यानं आपला राग शांत होतो, पण समोरच्याचा राग यामुळे वाढतो. शिव्या शिकण्यासाठी तुम्हाला कुठेही ट्युशन लावायची गरज नाही. ते फ्रीमध्ये तुम्हाला कुठेही मिळून जातील. पण यात एक महत्त्वाचं आहे, ते म्हणजे दोन पुरुषांमधलं भांडण जरी असलं तरी महिलांचा उल्लेख करत शिव्या दिल्या जातात. एकूणच काय तर शिव्यांच्या टार्गेटवर नेहमी महिलाच असतात. हेच आतापर्यंत दिसून आलंय. पण महिलाच का? प्रत्येक शिवीमध्ये महिलांचाच उल्लेख का केला जातो? चला जाणून घेऊया. सगळीकडे शिव्यांचा वापर करूनच काम केलं जातं. भारतात लोकगीतांमध्येही शिव्यांचा वापर केला जातो. एका लेखिकेचं असं म्हणणं आहे की लग्नानंतर गायल्या जाणाऱ्या लोकगीतांमध्ये शिव्या देण्याची परंपरा आहे. लोकगीतांमध्ये शिव्यांचा उपयोग जुना आहे, पण भांडणात दिलेल्या शिव्या या वेगळ्या असतात. आपण जर कोणाला विचारलं की शिव्या का देतात, तर त्यांचं हेच म्हणणं असतं की सहजच किंवा राग आला म्हणून. मेन मुद्दा हा आहे की महिलांचाच उल्लेख करून शिव्या का दिल्या जातात. तर वैदिक काळामध्ये महिला आणि पुरुष समान होते, पण कालांतरानं महिलांचं महत्त्व घटू लागलं, पुरुषांचं वर्चस्व वाढू लागलं. महिलांची सुरक्षा करण्याची जबाबदारी पुरुषांवरती आली. हळूहळू स्त्री ही पुरुषांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनू लागली. स्त्री सुरक्षा हा त्या काळी सर्वात मोठा मुद्दा बनला होता. स्त्री ही पुरुषांची संपत्ती बनत गेली. त्यानंतर तिला शिव्या दिल्या जाऊ लागल्या. या शिव्यांमध्ये पुरुषी अहंकार लपलेला असतो. इतरांना खालच्या दर्जाचं दर्शवण्यासाठी हा प्रकार असतो आणि त्यामुळे महिलांवरून शिव्या देणं सुरू झालं. तुम्हाला एखाद्याला अपमानित करायचं असल्यास त्याच्या घरातील महिलेला शिव्या दिल्या जातात. यामुळे त्या व्यक्तीचा अपमान होतो असा गैरसमज निर्माण झाला. एखाद्या पुरुषाचा बदला घ्यायचा असेल तर त्याच्या घरातील स्त्रीला पळवून आणलं जाईल अशी धमकी दिली जायची. अशा प्रकारे स्त्री अपमानित करण्यासाठीचं एक माध्यम बनत गेली. राग तर सगळ्यांनाच येतो, पण स्त्रियांवरून शिवीगाळ करणं चुकीचं आहे. त्यामुळे आत्ताच्या स्त्रियांना कमी लेखणं हेही बंद करा आणि हा चुकीचा पायंडा मोडून काढण्यासाठी आपणच प्रयत्न करू शकतो. बाकी तुम्हाला काय वाटतं, राग शांत करण्याचा शिवी देणं हा एकमेव पर्याय आहे का? आता याचा तुम्हीच विचार करा. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.